खरंच गोकुळ म्हणजे दुसरं वैकुंठच समजलं पाहिजे. पण ते द्वारकेस राहायला गेले म्हणजे गवळणीप्रमाणे त्यांची सेवा करायची माझी हौस कशी भागणार. तेव्हा आपलं लग्न झाल्यावर पुन्हा काही काळ गोकुळात राहायचं गडे. मी की नाही डोक्यावर घागर घेऊन यमुनेचं पाणी भरून आणीन. घागर काही मला जड वाटायची नाही. आपल्याच पदचिन्हांनी पुनीत झालेल्या यमुनेच्या नाजूक वाळूवर घटकान घटका चालताना श्रम कोणाला होणार. पण साफ सांगते हा, खडा मारायचा झाला तर माझ्या हातावर न मारता घागरीवरच मारायचा. पण नको, तसंही नको. खड्यानं घागर फुटून मी ओली चिंब झालेलं मला नाही बे आवडायचं. निदान मी रागवले म्हणजे हसत माझ्याकडे नाही पाहायचं. हे हो काय, खड्यानं घागर फोडून मला असं ओलं चिंब करून असं काय म्हणून हसत पाहायचं. मी किती वेळ अशी ओल्याच्याने उभी राहू. ही रुक्मिणी गवळण झाली असली तरी मूळची राजकन्या आहे. मला नाही गडे इतकं निर्लज्ज होत आहे. नृपकन्या तव जाया आर्या, नृपकन्या तव जाया, नृपकन्या तव जाया आर्या, नृपकन्या मी तव जाया, नृपकन्या मी तव जाया. सुखविलासी सोडिना विनया, नृपकन्या तव जाया, नृपकन्या तव जाया. वस्त्राच्छादना 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 विरल कराया, भिजविता का मम काया आया, सोडिना विनया आया, नृपकन्या तव जाया, नृपकन्या तव जाया आर्या, नृपकन्या मी तव जाया, नृपकन्या